हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मुंब्रा अपघाताप्रकरणी अभियंत्यांवरील कारवाईमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन. अचानक सुरू झालेल्या लोकलनं रुळावरून जाणाऱ्या प्रवाशांना उडवलं. दोघांचा मृत्यू, 2 जखमी. मुंब्र्यातील रेल्वे अपघात प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेल्या 2 अभियंत्यांच्या अर्जावर आज सुनावणी. अटकेपासून बचावासाठी दोघांचा कोर्टात अर्ज. भास्कर जाधवांचा मुलगा विक्रांत जाधव यांची रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीमध्ये दबंगगिरी. शिंदेच्या युवासेना उपजिल्हा प्रमुखाला शिवीगाळ करत मारहाण, व्हिडिओ व्हायरल. पार्थ पवार प्रकरणी अजित पवारांनी हात झटकले. प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याची स्पष्टोक्ती. मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अजित पवारांचं वक्तव्य. पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील 1800 कोटींची जमीन 300 कोटीत खरेदी केल्याचा पार्थ पवारांवर आरोप. मुद्रांक शुल्क चुकवल्याचा ठपका. समिती 7 दिवसात चौकशी अहवाल सादर करणार. मनसे नवा भिडू म्हणून मवियात दाखल होण्याआधीच ठिणगी. काँग्रेसचा मनसेला कडाडून विरोध. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष. मराठा आंदोलक मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी. 2 संशयित ताब्यात. एका नीच वृत्तीच्या व्यक्तीनं कट रचल्याचा जरांगेंचा आरोप. भारतीय महिला क्रिकेट संघ आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. महाराष्ट्रातील महिला खेळाडूंचा सत्कार केला जाणार. संघाची उपकर्णधार स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स आणि फिरकीपटू राधा यादव यांचा विशेष गौरव. वंदे मातरम गीताला आज 150 वर्ष पूर्ण. मंत्रालयात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामूहिक राष्ट्रगीत गायलं जाणार. तर पंतप्रधान मोदी दिल्लीत राष्ट्रगीताच्या शतकोत्तर स्मरणोत्सवाचं उद्घाटन करणार.